परमात्मने नमः। ओम श्री कुलदेवताय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निरविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगल्यं मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मज हृदये सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणोनि विशेष अत्यादरू विवेकावरी। परम पावन अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा संत सम्राट ज्ञानियांचे राजे विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि या पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढिवाळ भक्त जगद्गुरु तुकोबाराय शांती ब्रह्मनाथ महाराज आदि करून सर्व साधू संत महात्म्यांच्या परम कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र आमला या ग्रामामध्ये आजपासून आपण ही भगवंताची मधुर कथा देवाचं चरित्र आपल्या सर्वांना श्रवण करण्यास मिळणार आहे। कोणत्या देवाचं चरित्र? भागवत कथा विशेषत्वाने गायली भगवान कृष्ण परमात्म्या करिता, परंतु एकट्या देवाचं चरित्र या कथेत नाहीये। तर भगवान परमात्म्याने जे काही 24 अवतार धारण केले
जे 24 रूप धारण केले त्या प्रत्येक रूपाची कथा म्हणजे भागवत कथा आहे. मग का ऐकावी भागवत कथा? शास्त्र सांगतं जेव्हा तुम्हाला सुख होईल तेव्हा सुद्धा तुम्ही भागवताचीच कथा श्रवण करा, आणि जेव्हा जेव्हा दुःखाचा प्रसंग असेल, संकट आलेलं असेल, तर त्याही वेळेला तुम्ही भागवताची कथाच ऐका. महाराज म्हणतात जी जी माणसं ही भागवताची कथा श्रवण करतात त्यांचा आनंद हा देवाला सुद्धा होत असतो. म्हणून काय ऐकायला सांगतं आपलं शास्त्र? तुकोबारायाने त्याचं गोड वर्णन केलं. गीता भागवत करे ते श्रवण, गीता भागवत करे ते श्रवण, गीता भागवत करे ते श्रवण, करे ते श्रवण, अखंड चोतन विठोबाचे, अखंड चोतन विठोबाचे, कुळे कन्यापुत्र होती जे सात्विक, कुळे कन्यापुत्र होती जे सात्विक, कोळे कन्या पुत्र होती जय सात्विक, कोळे कन्या पुत्र होती जय सात्विक. गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत आपलं शास्त्र आपल्याला भागवताची कथा ऐकायला सांगतं. आणि म्हणून सुख असेल दुःख असेल या प्रत्येक प्रसंगामध्ये मनुष्य जीवनाला सफल करणारी, ज्याच्या जीवनातले व्यथा दूर करायचे त्याने श्रीमद भागवत कथा ऐकायची. तसं प्रत्येक ग्रंथाचं, प्रत्येक देवतेचं एक वैशिष्ट्य आहे. एक एक ग्रंथ त्या त्या कामासाठी प्रसिद्ध असतो. आपल्याकडे असे अनेक ग्रंथ आहेत. एक ग्रंथ आहे जो मनुष्यानं जीवन कसं जगायचं हे शिकवतो. त्या ग्रंथाचं नाव आहे रामायण. रामायणामध्ये माणसाने जीवन कसं जगावं, नात्या नात्यामध्ये प्रेम कसं राहावं, मनुष्याने जीवन जगत असताना आईशी वर्तन कसं करावं, बहिणीशी भावाशी सगळे सोयरे नातेवाईकांबरोबर कसं राहावं, ही जर कथा जाणून घ्यायची असेल तर त्याने रामायण ऐकावं. रामायण त्याच्यासाठी आहे की आयुष्य चांगलं जगता यावं याच्याकरता. आणि भागवत कशा करताय? ज्याला असं वाटतं देवानं दिलेलं आयुष्य सफल व्हावं आणि जन्माला आल्यानंतर काहीतरी पुण्य घडावं, काहीतरी साधना घडावी, त्या साधनेच्या बलावरती आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर चांगलं मरण यावं. अर्थात बऱ्याच जणाला प्रश्न पडेल, महाराज आता मरण्यासाठी कुठं कथा ऐकायची असते का? पण ऐकावी लागते. जर चांगलं मरण यावं वाटत असेल तर त्याने भागवत कथा ऐकायची. अर्थात जगण्याकरता रामायण आणि मरण्याकरता भागवत कथा. आणि ज्याला चांगलं भांडण करायचं असेल त्याच्याकरता सुद्धा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे महाभारत. कसं भांडायचं हे जर शिकायचं असेल तर त्याने महाभारत ऐकायचं. महाभारतात तेच आहे. पांडव प्रतापामध्ये त्याच्याच कथा आहेत. पण असा एकमेव ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये भगवंताच्या 24 अवतारांच्या कथा आहेत, नवल नाही. देवाचे जे जे काही लाडके भक्त झाले त्या भक्तांच्या कथा याच ग्रंथात आहेत.
देवाचे शत्रू असतील, दुष्ट राक्षस आहेत, राक्षसांच्या कथाही याच ग्रंथामध्ये आहेत. आणि म्हणून देव, भक्त आणि देवाच्या नामाचं महात्म्य सुद्धा या भागवत कथेमध्ये आहे. म्हणून तर महाराजांनी वर्णन केलंय. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. या कथेमध्ये 3 गोष्टी आहेत. एक आहे देव, दुसरे आहेत भक्त आणि तिसरा आहे नाम. देवाचं नाव घेतल्याने काय होतं, या सगळ्या कथा या भागवत ग्रंथामध्ये आहे. म्हणून शास्त्र सांगतं ही कथा नाही आहे, हा ग्रंथ नाही, पुस्तक नाही, तर प्रत्यक्ष भगवान कृष्ण परमात्म्याचं स्वरूप म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. नाथ महाराज आरतीमध्ये आपण दररोज म्हणतो, ग्रंथ नाही हा तर कोण आहे हा? प्रत्यक्ष भगवान कृष्ण परमात्मा. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेधी मनपुरण, अनन्य होता या शरण, खचे तटळे जन्म मरण. अशी कथा गोड, मधुर, अवेट आणि रसमय कथा आजपासून 7 दिवस आपल्या सगळ्यांना श्रवण करायला मिळणार आहे. जेव्हा भगवान परमात्मा स्वधामाला जायला निघाले तेव्हा देवाकडे उद्धवाने प्रार्थना केली, देवा आता तुम्ही या युगातून निघून गेलात तर आम्ही कोणाला नमस्कार करायचा, कोणाला प्रणाम करायचा, हे तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा भगवान कृष्ण परमात्मा उद्धवाला बोलतायत, उद्धवा अरे जेव्हा मी या जगाचा निरोप घेईल आणि तुला जेव्हा माझं दर्शन घ्यायचं असेल तेव्हा तू या भागवत ग्रंथाला प्रणाम करत जा, या भागवत ग्रंथाला नमस्कार करत जा, याच्यातच मी आहे. आणि म्हणून ऐकाजी तुम्ही भक्त भागवतन कराल ते हित सत्य करा. म्हणून माणसाने ऐकायचं असेल तर भागवत ऐकावं, पाहायचं असेल तर देवाला पाहावं, बोलायचं असेल तर व्यवहार सोडता बोलायचं जरी झालं तरी देवच बोलावा, आणि करायचा जरी झाला तरी देवच करावा. महाराज म्हणतात आम्ही केला, काय केला? आम्ही बोलतोही विठ्ठलच, पाहतोही विठ्ठलच, आणि करताना सुद्धा आम्ही काय करतो? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, 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 बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, निसोषे मना झाले आवभरे, निसोषे मना झाले आवभरे, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. महाराज म्हणतात
बोलायचं जरी झालं तरी विठ्ठलच बोलावा, पाहायचा जरी झाला तरी विठ्ठलच पाहावा. तसं उद्धवा, जेव्हा जेव्हा तुला माझी आवश्यकता पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही या भागवत ग्रंथाचं दर्शन या ठिकाणी घ्या, कथा श्रवण करा. ऐकणारे बरेच जण म्हणतील महाराज, प्रत्येक महाराज हेच सांगतात. राम कथा चालू झाली की प्रत्येक महाराज म्हणतात रामाची कथा ऐका. भागवत कथा चालू झाली की भागवत कथा सांगणारे म्हणतात काय करा, भागवताची कथा ऐका. शिवकथा चालू झाली की शिवकथा श्रवण करा. या सगळ्यामध्ये नेमकं ऐकावं कोणाचं आणि किती वेळा ऐकावं? तर महाराज म्हणतात आपण एकदा जेवण केलं मग पुन्हा भूक नाही लागत, पुन्हा आणखी भूक लागते. भूक लागली की काय करावं लागतं? जेवणच करावं लागतं. तसं कथेच आहे. एका वर्षी कथा ऐकली म्हणून भागत नाही, पुन्हा पुन्हा मम कर्ण रसायणम, पुन्हा पुन्हा ही कथा अमृतासारखी गोड असल्याने माणसाला पुन्हा पुन्हा श्रवण करावे वाटते, पुन्हा पुन्हा श्रुत करावी वाटते. आणि म्हणून मंगल अशी दिव्य कथा आज आपल्या ग्रामामध्ये सुरुवात झालेली आहे. कथेचं निमित्त आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे.